हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चॅप्टर 24 जो आहे की जो आपला लास्ट लेसन आहे आपल्या टेक्स्टबुक मधील आर बी एंडेंजरिंग अवर एन्व्हायरमेंट हा लेसन पाहणार आहोत। खरं तर या लेसन मध्ये आपल्याला एक क्वेश्चनच विचारलेला आहे। पहा, आर बी एंडेंजरिंग अवर एन्व्हायरमेंट याचं मीनिंग काय होतं पहा। आपण आपला परिसर धोक्यात आणत आहोत का? आपलं पर्यावरण आपल्या पर्यावरणाला आपल्यापासून धोका आहे का असं विचारलेलं आहे। तर हाच लेसन संपूर्ण शिकताना आपल्याला सगळं समजणार आहे की या लेसन मध्ये या टायटल मध्ये आहे तरी काय। मित्रांनो, हा लेसन थोडासा मोठा असल्यामुळे याचे मी पार्ट केलेले आहेत वेगवेगळे। सगळ्या पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। पण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही सगळे पार्ट्स पहा, लिंक्स वर क्लिक करा। याचा एक्सरसाइज सुद्धा मी दिलेला आहे या लेसनचा आणि मग व्यवस्थित शिका। आता पहा, या ठिकाणी पिक्चर्स दिलेले आहेत तुम्हाला। या ठिकाणी म्हटले 20 इयर्स अगो आणि इकडे म्हटले टुडे, म्हणजे 20 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी पहा शेती होती, झाडं होती, त्या ठिकाणी आज काय झालेलं आहे, फॅक्टरीज किंवा कारखाने उभारले गेलेले आहेत। पहा, 20 इयर्स अगो 20 वर्षापूर्वी देर वेअर ओपन फील्ड्स अराउंड द सिटी, म्हणजे शहराभोवती शेती होती, ओपन फील्ड्स मोकळी शेतं होती। टुडे देर आर न्यू कॉलनीज देअर, आता त्या ठिकाणी नवी वस्ती झालेली आहे। अजून काय झाले, देर वॉज अ ब्रिक स्प्रेडिंग ट्री नियर द रेल्वे गेट, रेल्वे गेट आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते पहा रेल्वे गेट, आणि त्या ठिकाणी रेल्वे गेटच्या शेजारी काय दिसतंय तुम्हाला, झाड होतं, एक मोठं पसरलेलं झाड होतं। या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर पहा, हे रेल्वे गेट जे आहे त्याच्या शेजारी मोठं झाड होतं, बरोबर। पण आता काय झालेलं आहे, त्या ठिकाणी डिफरंट काइंड्स ऑफ बर्ड्स अँड इन्सेक्ट्स, त्या ठिकाणी वेगवेगळे पक्षी होते, हो की नाही। वेअर हॅव दोज बर्ड्स अँड इन्सेक्ट्स गोन टुडे, आणि आता हे पक्षी आणि प्राणी गेले कुठे किंवा हे कीटक गेले कुठे? आता या ठिकाणी उभारला गेलाय कारखाना, या ठिकाणी उभारले गेलेत कॉलनीज, आहे की नाही। आता पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसते सिटी आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते विलेज, ओके, आणि हे आहे फॉरेस्ट। आता आपण जर पाहिलं याच्यामध्ये कोणकोणत्या सिमिलॅरिटीज दिसत आहेत पहा तुम्हाला, सिटी, विलेज आणि फॉरेस्ट, कोणकोणत्या सिमिलॅरिटीज दिसत आहेत आणि कोणकोणत्या डिफरन्सेस दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी। तसं आता सिमिलॅरिटीज काय, फक्त विलेज आणि सिटी मध्ये सिमिलॅरिटीज दिसतील किंवा विलेज आणि फॉरेस्ट मध्ये थोड्याशा सिमिलॅरिटी दिसतील, है की नाही। या ठिकाणी सुद्धा माणसं आहेत, इकडे सुद्धा पीपल वी कॅन सी हिअर पीपल, एवढ्याच सिमिलॅरिटीज आहेत। बाकी दुसरी काय सिमिलॅरिटी दिसते पहा, व्हॉट डिफरन्सेस डू यू फाइंड बिटवीन देम, आता याच्यामध्ये कोणकोणते डिफरन्सेस दिसत आहेत पहा। या ठिकाणी सगळी झाडं आहेत आणि वाईल्ड अॅनिमल्स आहेत, जंगली प्राणी आहेत। या ठिकाणी थोडीशी शेती दिसते, इकडे सिटीमध्ये तर काहीच नाही, सगळं बिल्डिंग्स आणि गाड्या दिसत आहेत, हो की नाही। या ठिकाणी म्हणजे काय दिसते आपल्याला, या ठिकाणी फॉरेस्ट मध्ये अजिबात पोल्युशन नसणार आहे, विलेज मध्ये थोडंसं प्रदूषण होत असेल आणि सिटीमध्ये प्रदूषण दिसत असेल, है की नाही। आता पहा, द प्रोग्रेस मेड बाय ह्युमन बिंग्स, माणसाने केलेली प्रगती किंवा माणसाचा विकास किंवा मानवाने केलेली प्रगती। तर आता आपण पाहू शकतोय, मॅन इज मोर इंटेलिजंट दॅन ऑल अदर अॅनिमल्स, माणूस जो आहे ना तो इतर प्राण्यांपेक्षा खूप इंटेलिजंट आहे, खूप बुद्धिमान आहे। इतर कोणताही प्राणी घ्या आणि माणूस घ्या, मॅन इज मोर इंटेलिजंट दॅन इट, त्याच्यापेक्षा माणूस हा बुद्धिमानच असणार आहे। ही मेक यूज ऑफ हिज इंटेलिजन्स टू मेक हिज लाईफ मोर कम्फर्टेबल, आपल्या आपले इंटेलिजन्स तो यूज करतो, आपली बुद्धिमत्ता वापरतो आणि आपलं जे जीवन असतं, आपली जी लाईफ आहे ते कम्फर्टेबल, अधिक सुखी करत असतो, तो अधिक सोयीची करत असतो, है की नाही। ऑल लिव्हिंग थिंग्स मेक यूज ऑफ व्हॉट दे फाइंड इन द एन्व्हायरमेंट, पाहता बाकीचे जे सजीव आहेत ना, इतर जे इन्सेक्ट असतील, अॅनिमल्स असतील, वाईल्ड अॅनिमल्स असतील, डोमेस्टिक अॅनिमल्स असतील, ते काय करतात, ऑल लिव्हिंग थिंग्स मेक यूज ऑफ व्हॉट दे फाइंड इन देअर एन्व्हायरमेंट, त्यांना परिसरातून जे काय मिळतं त्याचा ते वापर करतात। पण माणूस असा आहे की तो मिळेल त्या गोष्टीचा वापर जसाच्या तसा करत नाही, तो काय करतो पहा, बट ओनली मॅन कॅन केअरफुली स्टडी द थिंग्स, तो त्या वस्तूंचा स्टडी करतो, अभ्यास करतो इन द एन्व्हायरमेंट, परिसरातील गोष्टींचा तो अभ्यास करतो,
ही प्रोड्यूस न्यू थिंग्स फ्रॉम मटेरियल्स इन द एन्व्हायरमेंट. तो जे मटेरियल, जे वस्तू आहेत पर्यावरणामध्ये, आपल्या परिसरामध्ये, त्याच्यामध्ये काय करतो, त्या वस्तू वापरतो आणि नवीन वस्तू तयार करतो. बरोबर की नाही? लेट अस सी हाऊ. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा ऍनिमल्स असतील किंवा गायी म्हशी आहेत, ते काय करतात, ऊसाचं जे वाडं वगैरे आहे ना, ते सरळ सरळ खात असतात. पण माणूस काय करतो, त्या ऊसापासून साखर करतो. हो की नाही? साखर तयार करतो, म्हणजे बदल करतो त्याच्यामध्ये. पहा आता या ठिकाणी आपल्याला एक स्टोरी दिलेली आहे. दिस इज अ स्टोरी अबाउट 150 इयर्स अगो. ही गोष्ट आहे 150 वर्षापूर्वीची. पहा आता. रिसर्चर्स फाउंड आउट हाऊ टू यूज मिनरल ऑइल. संशोधनातून किंवा रिसर्च जे केलं गेलं त्याच्यातून त्यांना माणसाला समजलं की हाऊ टू यूज मिनरल ऑइल, खनिज तेलाचा वापर कसा करावा. मॅन नाव हॅड अ न्यू अँड युजफुल फ्यूल टू यूज. आणि माणसाकडं आता एक नवीन उपयुक्त इंधन आलं होतं, मिनरल ऑइल, खनिज तेल. ही देन इन्व्हेंटेड सम व्हेकल्स दॅट वुड रन ऑन दिस न्यू फ्यूल. आणि या इंधनावर चालतील अशा त्यांनी काही वाहनं तयार केली. बरोबर. दीज इन्क्लुड्स मोटर कार, बस, ट्रक अँड स्कूटर. अशी वाहनं तयार केली की म्हणजे मोटर गाड्या, बस असतील, ट्रक असतील, स्कूटर असतील, अशी वाहनं त्याने तयार केली. दे ऑल्सो डेव्हलप्ड रेल्वे इंजिन्स. त्यानंतर त्याने रेल्वे इंजिनचा शोध लावला. अँड दॅट वुड रन ऑन द कोल, की ज्या कोळशावर चालतात. कोल हे त्याच्यासाठी फ्यूल, इंधन म्हणून वापरलं जातं. त्यानंतरची गोष्ट जर पाहिली तर आपण त्या माणसाने एरोप्लेनचा सुद्धा शोध लावलेला आहे की नाही? प्रिव्हियसली इफ वन हॅड टू ट्रॅव्हल टू अनदर टाउन, वन हॅड टू वॉक और राईड हॉर्सबॅक और ऑन अ बुलक कार्ट. पूर्वीच्या काळी ट्रॅव्हल करायचं झालं तर एकतर चालत जावं लागायचं, किंवा वन हॅड टू वॉक म्हणजे चालत जावं लागायचं, और राईड हॉर्सबॅक घोड्याच्या पाठीवर बसून जावं लागायचं, किंवा और ऑन अ बुलक कार्ट किंवा बैलगाडीत जावं लागायचं. व्हेरियस अॅनिमल्स वेर यूज टू कॅरी बर्डन्स और टू ड्रॉ द कार्ट्स. आणि वेगवेगळे प्राणी बर्डन म्हणजे ओझं वाहण्यासाठी वापरले जायचे. मग ते कॅमल असेल, डॉंकी असेल, यांचा यूज केला जायचा. नाव वी गो बाय बस और रेल्वे ट्रेन्स. आता आपण कशाने प्रवास करतोय? रेल्वे ट्रेन किंवा बसने प्रवास करतोय. आणि यामुळे काय होतंय? दॅट हेल्प्स टू सेव्ह बोथ टाइम अँड लेबर. आणि त्यामुळेच काय होतंय? आपला वेळ सुद्धा वाचतोय आणि आपले कष्ट सुद्धा वाचतायत. We take up various schemes to make our life easier and prosperous. आता आपण काय करतो? We take up various schemes. आपण वेगवेगळ्या योजना हाती घेतो. कशासाठी हाती घेतो? To make our life easier and prosperous. आपलं आयुष्य सोपं, सुखकर आणि प्रॉस्परस म्हणजे समृद्ध होण्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना राबवतो. काय कोणत्या योजना राबवतो? आपल्या शेताला पाणी नसतं, मग आपण कोणती योजना राबवतो? वी बिल्ड डॅम्स. आपण धरण बांधण्याची स्कीम राबवतो. कशासाठी? टू सॅटिस्फाय अवर नीड फॉर वॉटर. आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी. वी बिल्ड रोड्स अँड रेल्वेज फॉर ट्रान्सपोर्टेशन. आपण वाहतुकीसाठी रोड म्हणजे रस्ते आणि रेल्वेज म्हणजे लोहमार्ग वाहतुकीसाठी उभारतो. अजून कोणत्या स्कीम्स आपण करतो? फॅक्टरीज आर सेट अप टू मॅन्युफॅक्चर ऑल द थिंग्स वी नीड. आपल्याला गरजेच्या वस्तू तयार करण्यासाठी आपण फॅक्टरीज म्हणजे कारखाने उभारतो. बरोबर की नाही मित्रांनो? वी बिल्ड हाऊसेस सो दॅट एव्हरीवन कॅन हॅव अ शेल्टर ऑफ देअर ओन. आपण प्रत्येकाला स्वतःचं घर असावं म्हणून आपण वी बिल्ड हाऊसेस म्हणजे आपण घरं बांधतो. है की नाही? द थिंग्स वी नीड टू डू ऑल दीज हॅव टू बी ऑब्टेन फ्रॉम द एन्व्हायरमेंट. पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला ज्या थिंग्स म्हणजे ज्या गोष्टी लागतात, ज्या वस्तू लागतात, त्या सगळ्या कुठून मिळतात? वी ऑब्टेन देम फ्रॉम एन्व्हायरमेंट. आपल्या परिसरातून मिळतात, आपल्याला पर्यावरणातून मिळतात. म्हणजे समजा डॅम म्हणजे धरण बांधायचे, त्यासाठी दगड कुठून मिळणार आहे? परिसरातूनच मिळणार आहे. रोड बांधायचे किंवा रोड तयार करायचे, रेल्वेज तयार करायचे, त्यासाठीचं जे लोखंड वगैरे आहे, आयर्न जे आहे ते कुठून सुद्धा मिळतं? आपल्याला एन्व्हायरमेंट मधूनच मिळतं. अँड वी गेट देम फ्रॉम प्लेसेस लाईक फॉरेस्ट, फार्म्स अँड माइन्स. जंगलातून, फार्म्स म्हणजे शेतातून, आणि माइन म्हणजे खाणीतून आपल्याला ह्या गोष्टी मिळत असतात.
वॉटर इज यूज्ड इन द फॅक्टरीज अँड देन द वेस्ट वॉटर इज लेट इन टू रिव्हर्स. पाणी काय केलं जातं, फॅक्टरीमध्ये वापरलं जातं आणि जे वेस्ट वॉटर आहे, सांडपाणी आहे, ते नदीमध्ये सोडलं जातं. पहा आता ही चुकीची गोष्ट आहे. अँड ऑल दिस हॅज अन इफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. या सगळ्याचा वाईट परिणाम, दुष्परिणाम आपल्या परिसरावर होत असतो. अँड इफ द एन्व्हायरमेंट इज हार्म इट हॅज हार्मफुल इफेक्ट्स ऑन ऑल लिव्हिंग थिंग्स. जर पर्यावरणाला किंवा परिसराला त्रास झाला किंवा परिसराची हानी झाली तर एन्व्हायरमेंट इज हार्म. इफ द एन्व्हायरमेंट इज हार्म म्हणजे पर्यावरणाची जर हानी झाली, आपल्या परिसराला जर त्रास झाला परिसरामध्ये, तर सगळे जे सजीव आहेत त्या सगळ्यांना धोका असतो त्याच्यापासून. अँड मॅन इज नो एक्सेप्शन. माणसाला सुद्धा या पोल्युशनचा धोका असतो. फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. पॉप्युलेशन तर तुम्हाला माहिती आहे, लोकसंख्या आहे की नाही. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे फाइंड आउट अ सेन्सस वॉज डन इन 1951 अँड व्हॉट वॉज द पॉप्युलेशन ऑफ अवर कंट्री देन. 1951 साली सेन्सस म्हणजे जनगणना झाली, त्यावेळी आपल्या देशाची असलेली लोकसंख्या किती होती. आणि आपल्याला म्हटलेलं आहे अ सेन्सस वॉज डन इन 2011. 2011 साली जनगणना झाली, त्यावेळी आपल्या देशाची व्हॉट वॉज द पॉप्युलेशन ऑफ अवर कंट्री देन. आणि त्यावेळी आपल्या देशाची जनगणना किती होती. तर मित्रांनो, या ठिकाणी 1951ला जर तुम्ही पाहिलं तर त्यावेळी आपल्या देशाची जनगणना जवळ स्वातंत्र्यानंतरची ती पहिली सेन्सस होती, जनगणना होती. त्यावेळी अराउंड 36 करोड ते 40 करोड पर्यंत आपलं पॉप्युलेशन होतं. आणि 2011 मध्ये जेव्हा सेन्सस म्हणजे जनगणना झाली त्यावेळी 121 करोड आपली लोकसंख्या झाली आहे, बरोबर, पॉप्युलेशन आहे. इन द लास्ट 60 years ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अवर कंट्री हॅज ट्रिपल म्हणजे 3 पटीने वाढलेली आहे लोकसंख्या मागच्या 60 वर्षांमध्ये. इट इज स्टील ग्रोईंग आणि ती वाढतच आहे. सो द डिमांड फॉर ऑल दोज थिंग्स दॅट वी नीड टू टेक फ्रॉम द एन्व्हायरमेंट हॅज इन्क्रीज्ड मेनी टाइम्स ओव्हर. आणि आपल्याला परिसरातून ज्या गोष्टी मिळतात त्या गोष्टींची मागणी सुद्धा खूप वाढलेली आहे, बरोबर की नाही. आता जर आपण पाहिलं, जशी लोकांची संख्या वाढते तशी जी जमीन आहे आपल्या देशातलं, जेव्हा जे क्षेत्र आहे, फील्ड्स आहेत किंवा शेती जी आहे ती वाढतेय का, नाही. म्हणजे कमी जागेवर जास्त लोकांचा ताण वाढत आहे पॉप्युलेशन वाढल्यामुळे. पीपल कुड नॉट गेट एम्प्लॉयमेंट इन विलेजेस. आणि असं पॉप्युलेशन, अशी लोकसंख्या वाढल्यामुळे फार्मिंग किंवा शेतीवर बऱ्याच लोकांचं भागत नाही. म्हणून सो पीपल कुड नॉट गेट एम्प्लॉयमेंट इन विलेजेस. गावामध्ये लोकांना रोजगार मिळू शकला नाही. सो दे बिगॅन टू लिव्ह अँड टू गो टू द सिटीज इन सर्च ऑफ वर्क. म्हणून ते लोक काय झाले, शेतीवर भागेनासं झालं म्हणून ते एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगारासाठी ते कुठे निघाले, शहराकडे निघाले कामासाठी, इन सर्च ऑफ वर्क, काम शोधण्यासाठी. अँड सिटीज बिकेम क्राउडेड. आता लोकसंख्या कुठली वाढली, शहरातली वाढली, शहरामध्ये गर्दी वाढली. क्राउडेड म्हणजे गर्दी वाढली. द पॉप्युलेशन इन द सिटीज ग्रू बियॉन्ड लिमिट्स. आता पहा, हे सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. द पॉप्युलेशन इन द सिटीज ग्रू बियॉन्ड लिमिट्स म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त त्या शहरामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे. सिटीज बिगॅन टू एक्सपिरियन्स अ शॉर्टेज ऑफ वॉटर. आता शहरामध्ये लोकांची संख्या वाढली तर काय होतं, त्या ठिकाणी शॉर्टेज ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची टंचाई जाणवू लागली. आपल्या घरी सुद्धा पहा, आपण 4 माणसं राहत असू घरी आणि अचानक 7-8 माणसं राहायला आली आपल्या घरी पाहुणे म्हणून, तरी आपल्या घरी पाण्याचं शॉर्टेज होतं. ते तर शहर आहे आणि त्या ठिकाणी तर खूप लोक राहायला गेलेत, म्हणजे त्या ठिकाणी पाण्याची टंचाई सुद्धा वाढली. देर वेअर नॉट इनफ हाऊसेस फॉर एव्हरीबडी. आणि त्या ठिकाणी प्रत्येकासाठी घर सुद्धा अवेलेबल नव्हतं. सो पीपल कुड नॉट फाइंड अ प्लेस टू स्टे. आणि लोकांना राहायला जागा मिळू शकली नाही तेव्हा. अँड देर यूज टू बी ओपन स्पेसेस अँड फील्ड्स अराउंड द सिटीज. मग लोकांनी काय केलं, शहरांच्या सभोवती काय होती, ओपन स्पेसेस म्हणजे ज्या मोकळ्या जागा होत्या, म्हणजे नाल्याच्या ठिकाणी असतील, एखादं शेत असेल, आणि त्या ठिकाणी त्या मोकळ्या जागी ते राहू लागले. अँड न्यू कॉलनीज केम अप देअर. आणि त्या ठिकाणी नवीन वसाहती उभारल्या गेल्या. अँड टू बिल्ड दिस न्यू हाऊसेस अँड कॉलनीज द ट्रीज देअर हॅड टू बी कट डाऊन. आणि अराउंड द सिटी म्हणजे शहराच्या भोवती हे लोक राहायला गेले आणि मग त्या ठिकाणी राहायला जागा नव्हती, तर मग त्या ठिकाणची काय करावी लागली, ट्रीज देअर हॅड टू बी कट. त्या ठिकाणची झाडं तोडावी लागली.
त्या ठिकाणची झाडं कापावी लागली. इन सिटीज वन हॅज टू ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्सेस टू गेट टू वर्क. शहरामध्ये काय झालं, इन सिटीज वन हॅज टू ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स टू गेट टू वर्क, म्हणजे कामावर जाण्यासाठी दूर अंतरावर प्रवास करावा लागू लागला. सो पीपल इन सिटीज बिगॅन टू बाय व्हेकल्स दॅट रन ऑन फ्युल्स. मग दूर अंतरावर जाण्यासाठी लोकांनी काय केली, वाहनं खरेदी केली की जी फ्यूल म्हणजे इंधनावर, पेट्रोल डिझेलवर चालू लागली. इन ऑल बिग सिटीज, सगळ्या मोठ्या शहरांमध्ये, दीज व्हेकल्स स्प्यू स्मोक ऍज दे आर ड्रायव्हन अराउंड. आणि या वाहनांची संख्या जशी वाढू लागली, ही वाहनं जशी चालू लागली, तसं स्मोक म्हणजे धुराचं प्रमाण सुद्धा वाढू लागलं. द स्मोक मिक्स विथ द सिटी एअर. शहरामधल्या हवेत हा धूर मिसळू लागला. ऍज अ रिझल्ट पीपल बिगॅन टू हॅव ब्रीदिंग प्रॉब्लेम्स. मग धूर वाढल्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास व्हायला सुरुवात झाली. श्वास घेताना त्रास होऊ लागला लोकांना. इन्स्टन्सेस ऑफ अस्थमा अँड अदर लंग डिसऑर्डर्स बिगॅन टू इन्क्रीज. आणि या स्मोकमुळे, या धुरामुळे अस्थमा म्हणजे दमा अँड अदर लंग डिसऑर्डर्स म्हणजे इतर सुद्धा जे फुफ्फुसाचे रोग आहेत ते सुद्धा वाढले. ट्रीज हॅव बीन banished from cities, so birds do not find places to build their nest. आणि trees have been banished म्हणजे शहरातून झाडं नष्ट झाली, मग त्या झाडावर जे बर्ड्स होते, पक्षी होते, ते डू नॉट फाइंड प्लेसेस टू बिल्ड देअर नेस्ट. घरं बांधण्यासाठी किंवा घरटं बनवण्यासाठी पक्ष्यांना सुद्धा जागा मिळाली नाही. दे ऑल्सो फाइंड द स्मोक इन द सिटी एअर ट्रबलसम. त्यांना सुद्धा शहरातल्या हवेतील धुराचा त्रास होऊ लागला. They are no longer sure of getting water when they are thirsty. पक्ष्यांना जेव्हा थर्स्टी म्हणजे तहानलेले होते जेव्हा पक्षी, त्यांना सुद्धा पाणी मिळेल याची खात्री नव्हती. So there are fewer and fewer birds in cities now. आता शहरामध्ये खूप कमी पक्षी उरलेले आहेत. The number of butterflies and other insects is also falling. फुलपाखरांची संख्या आणि इतर जे इन्सेक्ट आहेत, कीटक आहेत, त्यांची सुद्धा संख्या कमी होऊ लागलेली आहे. बिकॉज ऑफ द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन द ड्रेनेज सिस्टीम इन सिटीज फेल्स समटाइम. पाहता, बिकॉज ऑफ द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे जे ड्रेनेज सिस्टीम आहे, पहा, द ड्रेनेज सिस्टीम इन सिटीज फेल्स समटाइम्स. ती सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा कधी कधी अपुरी पडते. देन वॉटर कलेक्ट्स इन मिडस्ट ऑफ लिव्हिंग एरियाज. आणि ज्या ठिकाणी लोक राहतात, वस्तीच्या ठिकाणीच, त्या ठिकाणी ते सांडपाणी साचू लागतं. आणि मग हे सांडपाणी साचल्यामुळे काय होतं, मॉस्किटोज ग्रो इन इट. मॉस्किटो म्हणजे त्या ठिकाणी डास वाढतात. दे स्प्रेड डिसीजेस लाईक मलेरिया, डेंग्यू, फायलेरिया, चिकुनगुनिया. आणि या डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, फायलेरिया म्हणजे हत्ती रोग आणि चिकुनगुनिया सारखे रोग होतात. Do you see how the increase in population spoil the life we lead in cities? शहरातल्या वस्तीवर लोकसंख्या वाढीचे परिणाम कसे होत असतील ते पाहिले ना तुम्ही आता, आहे की नाही? म्हणजे शहरामध्ये लोकसंख्या वाढणं किती धोक्याचं आहे आपल्या एन्व्हायरमेंटसाठी, पर्यावरणासाठी, ते पहा. मित्रांनो, आता आपण जो पुढचा पार्ट आहे तो सेकंड पार्ट मध्ये पाहूया. तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर क्लिक करा आणि सेकंड पार्ट पहा. थँक्यू.